आज ठाणे महानगरपालिकेचे सर्व सेवा म्हणजे त्या काळी 1960 ते 70 ते 80 90 2012पर्यंतचे देवत कांबनची चांगू शिंदे यांचं एक ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे शहरामध्ये वर्चस्व होतं. या वर्चस्व अंतर्गत त्यांनी त्यावेळेस ग्रामपंचायत नगरपंचायत ते नगरपालिका ते महानगरपालिका प्रस्थापित केली. विविध नगरसेवक दोन नगरसेवक दिले. वसंतराव डावकरेंसाठी नगरसेवक दिले आणि आज विविध खेडेगावातील कर्मचाऱ्यांना इथे आणून नोकरी धंदा दिला. राहिलं घरं दिले, कुटुंब बसवली. दादाजी कोंडदेव स्टेडियम घडलं, गडकरी घडलं आणि तरण तलाव त्या काही सतीश प्रधानच्या नगराध्यक्ष कालावधी सत्तेमध्ये असताना दोन नगरसेवक होते. सतीश प्रधान महापौर असताना पण त्यांचे नगरसेवक वसंतराव डावकरे होते. अशा प्रकारचं प्रस्त आणि कामगारांचं हस्त याने कामगारांची खास करून ते प्रभावीपणे मागण्या मांडून कामगारांना न्याय हक्क द्यायचे. आज त्यांचा 86वा जयंती दिन आहे आणि या जयंती दिनी मी विशेष म्हणजे एक महानगरपालिका आयुक्ताने एक पत्र दिलेलं आहे. हा पत्र असा आहे की एक बहुउद्देशीय प्रकल्प आपल्याला एक बहुउद्देशीय प्रकल्प जो 15 वर्षापूर्वी प्रलंबित काढले होते पण 15 वर्षापर्यंत प्रलंबित आहे. त्याच्यावर कोणी निविदाकार देकार म्हणजे प्रायव्हेट खाजगीरित्या करायचा होता. PPP अंतर्गत होता. त्या काही मनोहर हिरलेकर दिवंगत स्वर्गीय रवींद्र शिंदे कार्यकारी अभियंता टीम लीडर हिरलेकर आणि एक यांच्या बहुउद्देशीय हा प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या काही PPP अंतर्गत कोणी निविदाकार न आल्यामुळे तो काय झालाच आणि 15 वर्ष त्याला काही ठिकाणी लक्ष दिले नाही. परंतु आजची जागा जी आहे त्या प्रकल्पाची जी बहुउद्देशीय जागा आहे ती आरक्षित तशीच आहे. त्याचा गैरवापर होतो. रिक्षा कार पार्किंग वगैरे वगैरे मी सहज फिरता माझ्या लक्षात आला हा इथे एक प्रकल्प आहे आपला. तर माननीय आयुक्तांनी मी आज पत्र दिलं या जयंती दिनी की असा मत्स्यालय प्रकल्प म्युझियम प्रकल्प राबवावा. एक बहुउद्देशीय ठाणे शहरांची एक मेजबानी होईल. एक म्युझियम म्हणजे एक कलादालन होईल आणि एक मत्स्यालय होईल जे गोव्याच्या धर्तीवर जे ठाणे शहरात होईल. एवढंच निवेदन मी आज दिलेलं आहे. तर हे सर्वांना काव आहे. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र.